मित्रांनो, मी अजय चौले तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। त्याचं नाव आहे कोलीबॉय अजय आणि आज तुम्हाला दाखवणार ते म्हणजे भरडखोल बंदर। भरडखोल बंदर बघण्यासाठी तुम्ही रायगडमध्ये या। रायगडमध्ये पोहोचल्यानंतर श्रीवर्धन बीच आणि दिव्याघर बीचच्या मध्ये बसलेला तो म्हणजे भरडखोल कोलीवाडा। भरडखोल कोलीवाड्यात पोहोचल्यानंतर तुम्ही सरळ बंदरावरती पोहोचा। बंदरावरती पोहोचल्यानंतर तुम्हाला बघू शकता कित्येक होड्यांची रांग दिसणार आहे। शेकडो होड्या एकाच टायमाला तुम्हाला दिसतील आणि मासे तर दिसतील। मासे उतरताना दिसतील। मासे न्यायाची पद्धत आणि मासे आणायची पद्धत तुम्हाला बघून झाली असली तरी सुद्धा तिथे खडक आहे, खडकावर जाऊ शकता। होड्यात फिरायची सुद्धा मजा घेऊ शकता। एखाद्या होडीत फिरायची मजा जर तुम्हाला घ्यायची असेल तर तिथल्या स्थायिक लोकांना बोला की आम्हाला होडीत फिरायचं आहे, तर ते नक्कीच तुम्हाला फिरवतील। आणि बघू शकता इथे आणखीन होडीतून जाळी खेचतात ट्रॅक्टरमध्ये, ती म्हणजे रिपेअरिंगसाठी जाते जाळी। रिपेअरिंग केल्यानंतर परत होडीत चरवतील। आता रिपेअरिंगसाठी घेऊन जातील जाळी सर्वजणे। 10 लोक तरी ओढतात आहेत ट्रॅक्टरमध्ये जाळी। बघा ही होडी आहे, ह्या होडीतून जाळी नेतात ट्रॅक्टरमध्ये। ट्रॅक्टरमधून ती जाळी आहे ना रिपेअरिंगसाठी। बघा इथे कसली मोठी होडी आहे एक, त्या होडीतला तर भारीच मावरा आहे। बघा तिथे काम करतात लोक। आणखीन तिथे छोट्या होड्या आहेत त्याच्यात पण काम चालूच आहे। काहीच मोठी होड्या मोठ्या आहेत। होडी आणि पाणी बघा कसला भारी नीला पाणी वाटतंय। आणि तिकडे बघा टब म्हणजे त्याच्यात मावरा नेतात, ते सध्या साफसफाई चालू असते खाऱ्या पाण्यातच। आणखीन त्या होडीतून सुद्धा मावरा आणतील। ह्या म्हणजे कोली लोकांना आराम नसतो, मासेमारी करायला टाइम टेबल नसतो की सकाळी गेलो संध्याकाळी मासे आले असं काहीच नसतो। कधीही जावं लागतो, कधीही आणायला लागतो मासे। जसं तुम्ही शनिवार रविवार बघून जर आलात तर तुम्हाला मासे प्रचंड प्रमाणात दिसतील असं काहीच नाही। कधी मासे मिळतील कधी नाही मिळणार, होडी गेल्यानंतर समजते की मासे मिळतील का नाही मिळतील। तरी सुद्धा आम्ही रोज जायचा प्रयत्न करतो की जेणेकरून मासे आज मिळतील असं काहीच नसतं मित्रांनो। कधी मिळतात कधी नाही मिळत, म्हणून आम्ही तरी सुद्धा जातो। आज डिझेल किती लागला किती संपला काहीच परवा नसते, पण फक्त एवढंच मनात असते की मासे कसे मिळतील आणि आपल्या घरी पैसे कसे मिळतील याची कळकळ लागलेली असते मित्रांनो। बघा 10-15 लोक एका होडीतलं काम करायला लागतात। 10 ते 15 लोकांना रोज जेवण द्यायला लागते मित्रांनो होडीतला। पण होडीतलं जेवण आणि वनभोजन एकच नंबर। होडीतलं जेवण एक नंबरच असते भावांनो। वनभोजन तुम्ही केला असेलच, होडीतलं जेवण एक दिवशी करून बघा। म्हणजेच होडीतला जाऊन लंच करून बघा, कसला भारी वाटते। एकदम ताजे फ्रेश मासे कापलेले असतात, आणखीन फ्राय केलेले असते आणि बरंचसं काय तिथे प्रबल समुद्र असते पूर्णपणे। एकदम आलिशान जेवायचं मस्तपैकी खुल्या समुद्रात। जसं वनभोजन तुम्ही करतात लोक, तुम्ही तसेच होडीतलं जेवणसुद्धा करू शकता तुम्ही जाऊन। तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंट करून। आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। आपल्या कोलीबॉय अजयला नक्कीच सपोर्ट करा मित्रांनो। धन्यवाद।